अधिकार वापरून किंवा आपल्या अधिकाराचा गैरवापर करत मस्कला एवढे अधिकार दिले. बरं, मस्क हा टेस्लाचा जगातला सर्वात श्रीमंत माणूस, तो बिझनेसमन म्हणून चांगला आहे. अर्थातच त्यांनी टेस्ला ही कंपनी खूप चांगली केली. पण हे बघा, एखाद्याला असं वाटतं की जसं माझ्या कंपनीमध्ये मी काही निर्णय घेतो, जसं मी स्वतःच एंटरप्रेन्योर आहे, माझ्या कंपन्या होत्या, पण मी स्वतःच्या कंपनीमध्ये जसे निर्णय घेईन आणि काही बदल पटकन घडवून आणू शकेन, तसे ही सरकारी यंत्रणा प्रचंड ब्युरोक्रसी आहे आणि ही याच्यामध्ये असे पटकन बदल नाही करता येतात. ते मस्कना समजलं नाही. ते आले आणि त्यांनी खूपच काही बदल केले विचार न करता. लोकांना काढून टाकलं. जे रोगराईवरती रिसर्च करत होते त्यांना काढून टाकलं. कॅन्सरचं रिसर्च करणारे लोक, सायंटिस्ट, त्यांना काढून टाकलं. मग त्यांना परत बोलवलं. असा खूप अंदाधुंदी झाली त्यांच्या काळामध्ये. त्यांच्यावर खूप टीका झाली आणि मग ट्रम्पनं सुद्धा ते जड झालं ते मस्कना आणणं. मस्क यांचा बिझनेस खूप खाली गेला. का? कारण लोकांना ते लोकप्रिय त्यांच्यावरती त्यांचे जे खरे कस्टमर्स आहेत ते बरीचशी शिकलेली मंडळी, पुरोगामी मंडळी त्यांच्या कार्स घेतात, कारण त्या कारमुळे प्रदूषण होत नाही. त्या इलेक्ट्रिक कार्स आहेत. पण याच मंडळींना मस्कनं जे काम केलं ट्रम्पच्या हाताखाली ते आवडलं नाही. म्हणून आता टेस्लाच्या ज्या कार्स आहेत त्याचा रेव्हेन्यू, त्याचे सेल्स कमी झाले खूप. अच्छा. म्हणजे त्यांचा बिझनेस जवळजवळ 20-25% खाली आला. त्यांचं जे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहे टेस्लाचं, त्यांनी असा विचार केला की ट्रम्प इलॉन मस्कला CEO म्हणून त्याच्यावरून जागेवरून काढून टाकावं. तू तरी परत तरी ये आणि नीट तुझा नोकरी कर, नाहीतर तुला आम्ही काढून टाकू, अशी त्याला धमकी दिली. तेव्हा तो सर्वच दृष्टीनं कोंडीत आला. अच्छा, म्हणजे इकडे धंदाही गेला, इकडे आता ट्रम्पशी ते पदही गेलं. हो, आणि ट्रम्पला सुद्धा आता तो नको नासा झालाय, कारण तो आता पॉप्युलर नाहीये. त्यामुळे त्याचं कामही, त्याचा जो उपयोग होता ट्रम्पला तोही संपला. त्यानं जे काही गोष्टी केल्या त्या लोकांना नाही आवडल्या आणि त्याचा बिझनेस पडला. बरं, आता बाकीच्यांच्याकडे जाण्यापूर्वी शेवटचा प्रश्न. इतकं सगळं अमेरिकेत होते, इथं त्याच्याबद्दलची अस्वस्थता आहे, पण तुमचा पक्ष ह्या सगळ्याबद्दल फार काही व्यक्त होताना दिसत नाही. तर म्हणजे इथं दिसत नाही आहे का प्रत्यक्षामध्ये तुम्ही जेवढा तमाशा करायचा आहे तेवढा यांना करू दे आणि मग नंतर त्याच्यातनं ते बदनाम होतील, त्यांना होऊ दे, मग आपण त्याच्याकडे बघू, असं तुम्ही त्याच्याकडे बघताय का? तुमचा तिथं त्यांना स्थानिक पातळीवर विरोध तुम्ही करता आहात त्यांच्या सगळ्या वेडाचाराचा? करतोय ना. तर एक मुख्य ते काय करतायत की त्यांना श्रीमंतांना त्यांचा कर कमी करायचा आहे, टॅक्सेस कमी करायचे श्रीमंत. त्यांचं बिग ब्युटिफुल बिल जे आहे ते, त्याच्यामुळे श्रीमंतांचे टॅक्सेस कमी होत आहेत. बट आता पैसे आणायचे कुठून? तर मग ते काय करतायत की जी गरिबांच्या ज्या योजना आहेत, साधारण आता गरीब लोकांना न्यूट्रिशनल फूड विकत घेण्यासाठी म्हणून दर पर पर्सन $6 मिळतात. पण इतकी प्रचंड प्रमाणात गरिबी आहे की त्या सर्व लोकांचा जो नंबर बघितला तर अमेरिकेचं जवळजवळ 20% बजेट त्याच्यामध्ये जातं. किंवा गरीब लोकांची हेल्थ केअर, त्यांना फुकट हेल्थ केअर द्यायची. तर या सगळ्याचे पैसे ते आता कमी करायचा प्रयत्न करतायत. तर त्यांचं जे हे बिग ब्युटिफुल बिल त्यांनी जे आणलंय त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये त्यांनी $1.5 ट्रिलियन वाचवायचा प्रयत्न त्यांचा आहे. पण ते घेऊन पैसे काय करतात, जे आमचं डेफिसिट आहे ते कमी करत नाहीयेत. ते पैसे घेऊन ते श्रीमंतांना कर कमी करतायत. म्हणून आमच्या पक्षानं त्यांच्या विरुद्ध खूप लढा दिला. म्हणून माझाच पक्ष मला म्हणतोय की आता तू ट्रम्पना इम्पीच करायसाठी गडबड करू नको, कारण आपल्याला या बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. त्यांना गरिबांच्या तोंडचा घास काढून घेण्याचा अधिकार नाही आहे. त्याचा प्रतिकार करू आपण. लोकांची हेल्थ केअर ते कमी करायचा प्रयत्न करतात, त्याचा प्रतिकार करू आपण. थोडासा दमाने घे. आता तू हे तुझं इम्पिचमेंट आणू नको, अगोदर त्यांना आपण हे करू. आता 1.5 वर्षात इलेक्शन परत होतील काँग्रेसच्या. त्याच्यामध्ये परत लोकांना थोडासा बायर्स रिमोर्स म्हणतात, थोडासा पश्चाताप झालाय ट्रम्पला निवडून देऊन, हे प्रोडक्ट घरी आणल्याचा. हो. त्यामुळं 10% रिपब्लिकन लोक सुद्धा वैतागली आहेत त्यांच्यावरती. त्यांनी जे म्हटलं होतं की मी महागाई कमी करेन, उलट त्यांच्या टॅरिफमुळे महागाई वाढली आहे. कारण ते म्हणताना असं म्हणतात की हे टॅरिफ
मी परदेशांना लावतोय आणि त्यांना ही पनिशमेंट आहे. पण ॲक्च्युली काय होतं की तो माल येतो अमेरिकेत, तो जेव्हा माल येतो तेव्हा त्या मालावरती टॅरिफ द्यावी लागते. ती अमेरिकन बिझनेस लोकच देतात आणि मग ते काय तेच पैसे स्वतःच्या खिशातून देत नाहीत, ते मग त्या अमेरिकन कन्झ्युमरची प्राइसेस वाढवतात जेवढी ते टॅरिफ आहे त्याच्यामुळे. त्यामुळे नुकसान झालं हे अमेरिकन लोकांचंच नुकसान झालं. किमती वाढल्या आणखीन त्यांच्या टॅरिफमुळे. तेव्हा या सगळ्या गोष्टीमुळे ती आता त्यांची लोकप्रियता कमी होतीये. आतापर्यंत बघा 120व्या दिवशी एका अध्यक्षाची लेव्हल म्हणजे पॉप्युलॅरिटी त्यांच्या एवढी कधीच कमी नव्हती. जवळजवळ गेल्या 70 वर्षात कुठल्या